नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग A to Z या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की आमचा हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर अजूनपर्यंत आमचे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. आमचा चॅनल फक्त इंग्रजी स्पीकिंगसाठी नसून तो सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे शालेय शिक्षणाचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे ज्यांना इंग्रजी शिकायचे आहे त्यांच्यासाठी, इंटरव्ह्यूचा जो ज्यांचा सेक्शन्स आहे, ज्यांना मुलाखतीबद्दल माहिती हवी असेल, काही माहिती असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे व्यवस्थित ते लक्ष देऊन बघा व्हिडिओज आम्ही जे काही अपलोड केलेले आहेत तेच. त्याचप्रमाणे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींशी जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे याचा त्यांनाही फायदा होऊन जाईल. आमच्या चॅनलची एज लिमिट अशी काही नाही आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात, चांगल्या गोष्टी शिकू शकतात. त्याचप्रमाणे त्याचा फक्त इंग्रजी स्पीकिंगसाठीच फायदा होणार नाही तर स्कूलसाठीच फायदा होईल, कॉलेजेससाठीच फायदा होईल. त्याचप्रमाणे तुम्ही जर कुठे काम करत असाल त्याच्यासाठी फायदा होईल. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठीच फायदा होईल. त्याचप्रमाणे ऑल्सो द मोटिवेशनल तुम्हाला त्या आमच्या व्हिडिओजमुळे प्रोत्साहन पण मिळू शकेल. आणि त्याचप्रमाणे इंटरव्ह्यूसाठी पण आमचा चॅनल खूप महत्त्वाचा आहे. इंटरव्ह्यूमध्ये इंग्रजी बोलणे, त्याचप्रमाणे गुड्स हॅबिट्स कुठले आहेत, कसं बोलायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे वगैरे सगळं आम्ही या चॅनलवर देत असतो. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करू. आजचा टॉपिक कुठला आहे तर गुड हॅबिट्स. गुड हॅबिट्स म्हणजे काय? चांगल्या सवयी. म्हणजे कुठल्या चांगल्या सवयी आहेत जे आपण आत्मसात करायला पाहिजे. आपण काय करायला पाहिजे ते आपल्यात अंतर्भूत करायला पाहिजे. पहिलं कुठलं आहे तर ड्रिंक वॉटर. ड्रिंक वॉटर म्हणजे पाणी प्या. आपण सर्वजण पाणी पितो, पण पाणी पिण्याचे किती फायदे आहेत ते आपल्याला जास्त माहिती नसतात. ते आता आपण बघणार आहोत. बेनिफिट्स ऑफ ड्रिंकिंग वॉटर पहिलं बघू. आता त्याचं पहिल्यांदा आपण बघू ते काय डेफिनेशन दिलेलं आहे, काय इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेले आहे, त्यानंतर आपण मराठीमधून बघू. पहिलं काय दिलेलं आहे बघा. वॉटर इज अ सोल्ट ऑफ आवर बॉडी अँड ड्रिंकिंग द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर इज असेन्शियल फॉर एव्हरी सेल, टिश्यू अँड ऑर्गन ऑफ आवर बॉडी. Drinking water is always a good option than drinking other beverages. It is advisable to keep a small water bottle with you and drink water at frequent intervals to stay hydrated. म्हणजे काय? वॉटर हे आपला आत्मा आहे, म्हणजे वॉटर बॉडीचा. वॉटर इज अ सोल ऑफ आवर बॉडी अँड ड्रिंकिंग द रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर इज असेन्शियल. म्हणजे रिक्वायर्ड म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं वॉटर पिल्यावर आपल्याला काय होतं तर सेल्स, आपल्या ज्या पेशी आहेत, टिश्यू आहे, त्याप्रमाणे ऑर्गन्स म्हणजे आपले जे अवयव आहेत ते व्यवस्थित कार्य करण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे दुसरं कुठलं ड्रिंकिंग वॉटर म्हणजे दुसरं कुठलंही पेय पिण्यापेक्षा ड्रिंकिंग वॉटर पिणं हे जास्त लाभदायक आहे, जास्त चांगलं आहे. कारण अदर बेवरेजमध्ये काय असतात तर त्याच्यामध्ये काय केलेले असतात तर कृत्रिम घटक त्यामध्ये ॲड केलेले असतात. नॅचरल वॉटर हे नॅचरली असतं, त्याच्यामुळे ते चांगलं. बाकीचे बेवरेजेसमध्ये त्यामध्ये ॲडिशनल जे काही हे करून म्हणजे वेगवेगळी रसायने वगैरे टाकून ते बनवलेलं असतं. त्यामुळे म्हणतात अदर बेवरेजेस घेण्यापेक्षा काय वॉटर पिणं, ड्रिंकिंग वॉटर इज बेटर.
इट इज ॲडवायसेबल टू कीप अ स्मॉल वॉटर बॉटल. आणि प्रत्येक ॲडवर हे काय दिलं जातं, ॲडवाईस काय दिली जाते, सल्ला काय दिला जातं की कुठेही जाताना आपल्याकडे छोटीशी बॉटल असायला पाहिजे आणि ते वॉटर आपण फ्रिक्वेंटली म्हणजे थोड्या थोड्या वेळाने आपण ते प्यायला पाहिजे. कशाला तर हायड्रेटेड होतात म्हणजे आपल्याला जास्त तहान लागते म्हणजे व्यवस्थित चालण्यासाठी आपल्याला म्हणजे अवयव वगैरे आपलं शरीर व्यवस्थित क्रिया करण्यासाठी वॉटरची खूप गरज असते. त्यामुळे आपण ड्रिंक वॉटर म्हणजे पाणी व्यवस्थित पिलं पाहिजे आणि हे चांगली सवय आहे. दिस इज द काय आहे गुड हॅबिट्स आहेत. त्याच्यानंतर दुसरं बघू. दुसरं काय आहे तर हेल्दी डाएट. हेल्दी डाएट म्हणजे काय, पूरक सकस आहार घ्या. म्हणजे आपण आहाराकडे पण कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे. बघू, ईट हेल्दी फूड. ईट हेल्दी फूड म्हणजे चांगलं आरोग्यासाठी चांगलं फूड आपण खाल्लं पाहिजे. ईटिंग हेल्दी फूड प्रोव्हाइड्स युअर बॉडी with the nutrients it needs to function properly. It can also help improve your mood and energy. आता ईट हेल्दी फूड म्हणजे चांगलं जर फूड घेतल्यावर, अन्न चांगलं घेतल्यावर काय होतं तर आपली जी काय बॉडी असते त्याला आपल्याला काय मिळतात, न्यूट्रियंट्स. न्यूट्रियंट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला न्यूट्रियंट्स मिळतात. प्रथिने, त्याचप्रमाणे मिनरल्स, प्रथिने, त्याचप्रमाणे कर्बोदके, त्याचप्रमाणे आयर्न्स वगैरे जे काही न्यूट्रियंट्स आहेत, जीवनसत्वे आहेत ते आपल्याला मिळतात आणि त्याच्यामुळे आपलं जे फंक्शनिंग आहे ते प्रॉपरली होतं. प्रॉपरली म्हणजे व्यवस्थित केलं जातं. त्यामुळे हेल्दी डाएट चांगलं असतं. इट कॅन ऑल्सो हेल्प इम्प्रूव्ह युअर मूड अँड एनर्जी. त्याचप्रमाणे त्याचा जास्त उपयोग कसा होतो तर इम्प्रूव्ह म्हणजे सुधारतं. मूड असतो आपला, जे मूड असतो त्याचप्रमाणे एनर्जी लेवल पण आपली बिल्ड होते म्हणजे वाढते, इम्प्रूव्ह होते, सुधारते. त्याच्यामुळे चांगलं हेल्दी डाएट, पूरक सकस आहार खूप महत्त्वाचं आहे. हे आहे दुसरं गुड हॅबिट्स. त्याच्यानंतर तिसरं बघा, डेली एक्सरसाइज. डेली एक्सरसाइज नियमित व्यायाम करा. आता बघू इंग्रजीमध्ये. एक्सरसाइजिंग रेग्युलरली डझंट जस्ट बेनिफिट यू फिजिकली बट मेंटली ॲज वेल. एक्सरसाइज इज अ गुड हॅबिट्स फॉर स्ट्रेस रिलीफ. Exercise helps to keep the heart healthy, prevents high blood pressure, build muscles and strengthens bones. म्हणजे एक्सरसाइजमुळे काय आपल्याला होतं तर एक्सरसाइज फक्त आपल्याला काय देतं, फिजिकली फिट करतं असं नाही. फिजिकली म्हणजे शारीरिकच आपल्याला एक्सरसाइज फिट करते असं नाही, तर त्याचबरोबर मेंटली म्हणजे आपलं जे मानसिक आहे ते पण आपलं सुधारतं डेली एक्सरसाइजमुळे. त्याचप्रमाणे एक्सरसाइजमुळे आपण एक्सरसाइज केल्यामुळे आपला जो स्ट्रेस म्हणजे तणाव असतो तो पण काय केला जातो, रिलीफ होतं. स्ट्रेस रिलीफ म्हणजे तणावापासून पण आपण मुक्त होतो. तणावाचा पण आपल्याला म्हणजे जास्त तणाव येत नाही, लोड येत नाही. म्हणून एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट्स आहेत. ऑल्सो एक्सरसाइज हेल्प्स टू कीप द हार्ट हेल्दी. म्हणजे आपलं हार्ट म्हणजे हृदय आहे ते हेल्दी राहण्यासाठी, स्वस्थ राहण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे प्रिव्हेंट हाय ब्लड प्रेशर असेल आपला, उच्च रक्तदाब वगैरे असेल तर त्याच्यासाठी पण एक्सरसाइज गुड आहे. बिल्ड मसल्स म्हणजे आपलं मसल्स वाढवायचे असतील वगैरे तर त्याच्यासाठी स्ट्रेटन्स बोन्स. आणि बोन्स पण आपले चांगले मजबूत होण्यासाठी एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. म्हणून तिसरा पॉईंट आहे काय, डेली एक्सरसाइज म्हणजे नियमित व्यायाम करा. दिस इज द गुड हॅबिट्स. त्याच्यानंतर चौथं बघूया आपण, गेट इनफ स्लीप म्हणजे पुरेशी झोप घ्या. म्हणजे त्याचं कसं आहे, पुरेशी झोप घेणे पण खूप महत्त्वाचं असतं. कशाला तर त्याचे बेनिफिट्स काय आहे तर देअर आर ऑलमोस्ट टू मेनी बेनिफिट्स टू लिस्ट. अ गुड नाईट स्लीप्स कीप्स यू इन अ बेटर मूड,
sharpen memory and focus, and helps you learn new things. In the long terms, it lower your risk of heart diseases and helps you keep trim. Aims to get 7 to 9 hours a night for the best rest. Do it on schedule. म्हणजे खूप महत्त्वाचं आहे ही आपण म्हणतो की झोप पुरेशी घेणं महत्त्वाचं आहे की नाही ह्याचं उत्तर तुम्हाला यामध्ये मिळेल. देअर आर ऑलमोस्ट टू मच बेनिफिट्स टू लिस्ट. म्हणजे लिस्टमध्ये तुम्ही चेक केला तर टू मच बेनिफिट्स म्हणजे खूप त्याचे फायदे आपल्याला दिसून येतात. आता गुड नाईट म्हणजे तुम्ही जर चांगली झोप घेतला तर तुमचा मूड पण चांगला राहतो. त्याचप्रमाणे तुमची बुद्धी असते ती पण शार्पन म्हणजे तुमची बुद्धीला पण चालना मिळते, ती तीक्ष्ण होते. त्याचप्रमाणे फोकस म्हणजे आपण काय करू शकतो, कॉन्सन्ट्रेट करू शकतो, म्हणजे आपण त्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. फोकस चांगलं लक्ष केंद्रित होतं. त्याचप्रमाणे हेल्प्स यू लर्न न्यू थिंग्स, आणि न्यू थिंग्स म्हणजे काहीतरी नवीन करण्याच्या आयडियाज वगैरे पण आपल्याला त्यामुळे सुचतात. त्याचप्रमाणे इन द लाँग टर्म्स इट लोअर युअर रिस्क ऑफ हार्ट डिसीज. त्याचप्रमाणे हार्ट डिसीजचा प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे रिस्क कमी असते. हार्टचा प्रॉब्लेम येण्याचे, आजार होण्याचं रिस्क खूप कमी असते. त्याचप्रमाणे हेल्प्स यू कीप ट्रिम. एम टू गेट 7 to 9 hours अ नाईट. म्हणजे कसं आहे तर झोप किती 7 ते 9 तासपर्यंत झोप माणसाला पाहिजेच. तर फॉर द बेस्ट रेस्ट डू इट ऑन शेड्यूल. आणि मेन काय आहे तर बेस्ट रेस्ट म्हणजे तुम्ही ज्या शेड्यूलला आहे त्या शेड्यूलला तुम्ही रेस्ट करायला पाहिजे. म्हणजे 7 to 9 hours रेस्ट असायला पाहिजे आणि वेळेवर तुम्ही झोपलं पाहिजे. हे पण खूप गुड हॅबिट्स आहेत. गेट इनफ स्लीप म्हणजे पुरेशी झोप घ्या. त्याच्यानंतर 5वं बघूया. 5वं आहे मेडिटेट म्हणजे ध्यान करा. ह्यामध्ये काय आहे तर डेली मेडिटेशन्स हेल्प्स रिड्यूस स्ट्रेस, इम्प्रूव्ह focus and promotes emotional well-being. Even a few minutes each day can contribute to a healthier lifestyle. म्हणजे डेली मेडिटेशन्स पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे रेड्यूस स्ट्रेस म्हणजे जो ताण आहे तो कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे इम्प्रूव्ह फोकस म्हणजे जो फोकस आहे, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आहे ती आपली सुधारते. अँड प्रमोट्स इमोशनल वेलबिंग्स. त्याचप्रमाणे आपले इमोशनल जे भावनिक असतात त्याचप्रमाणे वेलबिंग म्हणजे आपलं लक्ष केंद्रित होतं वेगळं आणि भावनांमध्ये पण आपला चांगला कंट्रोल राहतो. इवन अ फ्यू मिनिट्स ईच डे कॅन कंट्रीब्यूट्स टू अ हेल्दियर लाईफस्टाईल. काही वेळासाठी काही मिनटं आपल्याला मेडिटेशन्स करायचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं तर त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदे होतात. तर हेल्दियर लाईफस्टाईल आपली जी लाईफस्टाईल आहे, जी आपली जीवनशैली आहे ती पण चांगली इम्प्रूव्हमेंट राहते, हेल्दी राहते, निरोगी राहते. म्हणून मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे आणि ती एक गुड हॅबिट्स आहे. त्याच्यानंतर 6वं बघू. 6वं आहे ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा. हे कसं आहे कृतज्ञता व्यक्त करा म्हणजे ग्रॅटिट्यूड हॅज बीन फाउंड टू इन्क्रीज हॅपीनेस अँड रिड्यूस स्ट्रेस, क्रिएटिंग अ मोर पॉझिटिव्ह माइंडसेट. पीपल ऑफन गेट कॉट अप ऑन व्हॉट डिडंट गो वेल इन देअर डे, इवन इफ द मेजॉरिटी ऑफ व्हॉट हॅपन्ड वॉज पॉझिटिव्ह. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करा. ह्याच्यामध्ये काय असतं तर ह्यामध्ये काय होतं तर आपलं इन्क्रीज हॅपीनेस. आपण जर कृतज्ञता व्यक्त केली तर आपल्यावरचा जो काही दबाव असतो म्हणजे आपण जो विचार करत असतो की आपण कोणाला दुखावलं गेलेलं आहे, काय केलेलं आहे किंवा आपण ज्याचे आभार मानायचे असतात ते केल्यामुळे काय होतं तर एक प्रकारची आपल्याला हॅपीनेस मिळतं म्हणजे आनंद मिळतो, त्यामुळे वाटतं. त्याचप्रमाणे रेड्यूस स्ट्रेस म्हणजे जो काही स्ट्रेस असतो, तणाव असतो तो पण काय होतो कमी होण्यास मदत होते आणि आपला पॉझिटिव्ह माइंडसेट राहतो. पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे आपला
काय होतं, विचार करण्याची क्षमता असते. पॉझिटिव्ह म्हणजे आपण काय होतो, सकारात्मक आपला जो माइंडसेट असतो, जो आपला विचार करण्याची क्षमता असते ती सकारात्मक होते. हे खूप महत्त्वाचं आहे. पीपल ऑफन गेट कॉट अप ऑन व्हॉट डिडंट गो वेल इन देअर डे इवन इफ द मेजॉरिटी ऑफ व्हॉट हॅपन्ड वॉज पॉझिटिव्ह. म्हणजे आपण काय करतो तर पीपल काय लक्षात ठेवता की आपल्या ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, काय चांगलं झालेलं आहे, काय चांगलं झालेलं नाही आहे, हे विचार करण्यापेक्षा आपण काय करायला पाहिजे की आपण काय चांगलं केलं की आपल्यामुळे काय होईल, जास्त पॉझिटिव्हनेस येईल. म्हणजे आपण कसं पॉझिटिव्ह राहायला पाहिजे की ज्यामुळे आपण सकारात्मक घडेल काही, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर आपण काय केलं आहे म्हणजे काय चुकीचं केलं आहे ते लक्षात ठेवण्यापेक्षा आपण बेटर काय आहे, काय चांगलं केलं, काय चांगलं घडलं हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला ग्रॅटिट्यूड, म्हणून ग्रॅटिट्यूड खूप महत्त्वाचं आहे, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही गुड हॅबिट्स आहे. त्याच्यानंतर 7वं बघूया, ईट ब्रेकफास्ट. ईट ब्रेकफास्ट म्हणजे न्याहारी करा, न्याहारी करा. ह्यामध्ये पण खूप महत्त्वाचं आहे की त्यामध्ये आता बघूया इंग्रजीमध्ये. रिसर्च सजेस्ट दॅट हॅविंग ब्रेकफास्ट डेली कॅन हेल्प टू बूस्ट युअर मेटाबॉलिझम्स अँड कीप युअर सिस्टम हेल्दी. You should include more dietary fibers, vitamins, minerals, and less fats and carbs in your breakfast. Eating the right food can keep you energetic and fresh. म्हणजे रिसर्चप्रमाणे काय आहे तर ब्रेकफास्ट डेली केल्यामुळे आपल्याला मदत होते, जी आपल्याला मेटाबॉलिझम आहे ते बूस्ट होण्यासाठी, इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे आपली जी सिस्टीम आहे ती हेल्दी राहते. म्हणजे शारीरिक जी काही क्षमता आहे किंवा शारीरिक जे काय अवयव आहे जे आपल्याला हेल्दी करण्यासाठी महत्त्वाचे असतात ते काय होतात, ते स्वास्थ्य व्यवस्थित राहतं. त्याचप्रमाणे यू शूड इन्क्लूड मोर डायटरी फायबर्स. आपल्याला फायबर्स मिळतात, त्याच्यामुळे विटामिन्स मिळतात, मिनरल्स मिळतात, अँड लेट्स फॅट असतात, चरबी असते ती कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे क्रॅब्स इन युअर ब्रेकफास्ट केल्यामुळे खूप महत्त्वाचे फायदे होतात. त्याचप्रमाणे इटिंग द राईट फूड कॅन कीप द एनर्जिक्स अँड फ्रेश. आणि इटिंग म्हणजे ब्रेकफास्ट करताना पण ते व्यवस्थित फूड घ्यायला पाहिजे. व्यवस्थित चांगलं फूड्स घेतल्यावर आपल्याला काय होतं, आपली एनर्जी पण वाढते आणि त्यामुळे आपल्याला फ्रेश पण वाटतं, म्हणजे आपण ताजेतवाने पण राहतो. अशा प्रकारे ईट ब्रेकफास्ट पण खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर 8वं आहे स्माईल. स्माईल म्हणजे हसतमुख राहा. हे पण खूप बेस्ट आहे, जे आपल्याला यायलाच पाहिजे. म्हणजे आपण ते आत्मसात करायलाच पाहिजे, कारण स्माईलमुळे बरेचसे प्रॉब्लेम काय होतात, सॉल्व्ह होतात. बघूया आता स्माइलिंग. स्माइलिंग नॉट ओनली हेल्प्स टू प्रिव्हेंट्स अस फ्रॉम लुकिंग टायर्ड, वॉर्म डाऊन अँड ओव्हरहेल्ड, but it can actually helps decrease stress. It also reduces overall blood pressures, and because you typically smile when you are happy, the muscles used triggers your brain to produce more endorphins, the chemicals that reduce pain and stress. म्हणजे स्माइलिंगमुळे भरपूर फायदे होतात. स्माइलमुळे फक्त आपल्याला थकवा जातो असं नाही, तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतो, आनंद मिळतो. जो काय आनंद आहे तो पण आपल्याला मिळतो. त्यामुळे आपल्याला काय होतं तर स्ट्रेस म्हणजे जो तणाव आहे तो कमी होण्यास मदत होतोच. पण त्याशिवाय आपल्याला जो ब्लड प्रेशर्स वगैरे असतो, जो वाढलेला असतो, तो पण कमी होण्यास त्याचा मदत होतो. त्याचप्रमाणे आपण जर हॅप्पी असलो तर आपलं जे काही ब्रेन आहे, आपल्या ब्रेनमध्ये एक लिक्विड्स असं तयार होतं, त्याला म्हटलं एंडोफिन्स. हे जे केमिकल्स असतं, एंडोफिन्स म्हणून जे काय केमिकल्स असतं ते काय करतं तर रिलीव्ज
पेन्स, जे काही पेन्स असतो, पेन्स म्हणजे तणाव असतो, दाब असतो, दबाव असतो आपल्यावर, तो काय करतो केमिकल, ते जे काही केमिकल्स आहेत ते कमी करण्यासाठी मदत करतं. स्ट्रेस म्हणजे दबाव आहे, तो आपला कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे स्माईल खूप महत्त्वाची आहे, ती आपण करायला पाहिजे. त्याच्यामुळे बरेचसे फायदे होतात, हे आपण दिलेले आहेत. बेनिफिट्स खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून स्माईल पण एक गुड हॅबिट्समध्ये येतं. त्याच्यानंतर 9वं बघा, 9वं आहे लर्निंग म्हणजे शिकत राहा. लर्निंग म्हणजे शिकत राहा. ह्यामध्ये काय आहे, तर लर्निंग ऑलवेज कीप्स यू ॲक्टिव्ह टू एज्युकेट्स अबाउट व्हेरियस स्किल्स, नॉलेज अँड कॉम्पिटेन्सीज. Continuously learning helps to innovate new idea. This nurtures your brain and thinking ability. When new opportunities come your way, this gives you appreciations and makes you happy in life. आता लर्निंग म्हणजे शिकत राहा. ह्याचं काय आहे, तर लर्निंग ऑलवेज कीप यू ॲक्टिव्ह टू एज्युकेट्स अबाउट व्हेरियस स्किल. लर्निंग आपण शिकल्यामुळे काय होतं, तर शिकल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्किल म्हणजे जे काही स्किल्स आहेत जे शिकता येतात. त्याचप्रमाणे आपल्याला नॉलेज मिळतं, वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. त्याचप्रमाणे कॉन्फिडन्स म्हणजे जी का स्पर्धा कशी आहे, काय आहे ते आपल्या लक्षात येतात. त्यामुळे लर्निंग हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण ॲक्टिव्ह, म्हणजे एक प्रकारे आपण काय राहतो, ॲक्टिव्ह राहतो त्यामध्ये लर्निंग केल्यामुळे. म्हणजे काय न्यूज आयडियाज आहेत, काय आहे ते आपल्याला कळतात. हे बघा, कंटिन्युअसली लर्निंग हेल्प्स टू इनोव्हेट्स न्यू आयडियाज. म्हणजे वेगवेगळे आयडिया आपल्या डोक्यामध्ये येतात. म्हणजे आपण काय करू शकतो ज्याच्यामुळे आपली लाईफ बेटर होऊ शकते, इम्प्रूव्ह होऊ शकते. त्यामुळे लर्निंग पण खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे दिस नर्टर्स युअर ब्रेन अँड थिंकिंग ॲबिलिटी. त्याचप्रमाणे आपली जी थिंकिंग ॲबिलिटी आहे, म्हणजे विचार करण्याची जी काही क्षमता आहे, त्याचप्रमाणे ब्रेन, आपली बौद्धिक क्षमता पण त्याच्यामुळे वाढते. न्यू अपॉर्च्युनिटी आणि वेगवेगळे आपण जे लर्न केल्यामुळे आपल्याला नवीन नवीन आयडियाज मिळाल्यामुळे अपॉर्च्युनिटीज पण आपल्याला मिळतात की काय करायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपण आपलं लाईफमधील जे काही गोल्स आहेत ते आपण फुलफिल करू शकू, हे पण कळतं. धिस गिव्ज यू ॲप्रिसिएशन अँड मेक्स यू हॅप्पी इन लाईफ. म्हणजे ते आपण शिकून आपली लाईफ काय करू शकतो, हॅप्पी करू शकतो, आनंदी करू शकतो. त्याच्यानंतर 10वं काय आहे, तर मेक ईच अदर लाफ. एकमेकांना हसवा. हे पण खूप महत्त्वाचं आहे. मेक ईच अदर लाफ्स. ह्यामध्ये काय आहे, तर लाफिंग कॅन ऑल्सो हेल्प्स लोअर ब्लड शुगर्स अँड ब्लड प्रेशर. हे दिलेलं आहे, स्माइलिंगमध्ये पण आलेलं आहे. बघा, स्माइलिंगमध्ये काय दिलेलं आहे, ती ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी, डिक्रीज होण्यासाठी मदत होते. सेम आहे, लाफ हसणे, स्माइलिंग पण हसणे होते. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर इथे बघा, कॅन ऑल्सो हेल्प लोअर ब्लड शुगर. म्हणजे शुगर कमी होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर जो आहे, उच्च रक्तदाब, तो पण कमी होतो. प्लस रेड्यूस स्ट्रेस म्हणजे जो काही स्ट्रेस आहे, जो काही आपल्यावर ताण आहे, तो कमी होण्यास मदत होते. बूस्ट इम्युनी सिस्टम म्हणजे इम्युनी सिस्टम आहे ती आपली चांगली राहते. अँड रिलीज नॅचरल पेनकिलर्स अँड सेरोटॉन्स. म्हणजे हे नॅचरल पेनकिलर आहे, नैसर्गिक पेनकिलर. म्हणजे जे काय आपल्याला पेन होतो, म्हणजे जे काय आपल्याला तणाव असतो, काय असतो, तो व्यवस्थित त्याच्यामुळे कमी होतो. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला पेन किलर घ्यावी लागत नाही. म्हणजे काही कसं होतं की काही वेळा आपल्याला पेन किलर घ्यावी लागते काही आजार कमी करण्यासाठी, पण हसल्यामुळे बरेचसे आजार कमी होतात. म्हणून नॅचरल म्हणजे नैसर्गिक पेन किलर्स म्हणून त्याच्याकडे, स्माईलकडे, लाफिंगकडे बघितलं जातं. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचं आहे लाफिंग आणि हसणे आणि स्माइलिंग करणे. त्याच्यानंतर 11वं बघा, 11वं आहे प्रॅक्टिस माइंडफुलनेस. प्रॅक्टिस माइंडफुलनेस म्हणजे जागरूकता दाखवा किंवा जागृत राहा.
ह्याच्यामध्ये काय आहे तर माइंडफुलनेस प्रॅक्टिसेस मे हेल्प्स पीपल मॅनेज स्ट्रेस, कोप बेटर्स विथ सिरियस इलनेस अँड रेड्यूस anxiety and depressions. Many people who practice mindfulness reports an increased ability to relax, a greater enthusiasm for lives and improve self-esteem. म्हणजे जागरूकता राहा म्हणजे माइंडफुल प्रॅक्टिस मे हेल्प पीपल मॅनेज स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी पण खूप चांगला असतो की माइंडफुल म्हणजे आपण जागृत राहिलेलं. त्याचप्रमाणे बेटर सिरियस इलनेस म्हणजे इलनेस म्हणजे काही इलनेस होण्यापेक्षा म्हणजे कसं आहे जागरूकता कशी काही होण्या अगोदर आपण जे काय करतो त्याला जागरूकता म्हणतात, बरोबर ना. काही होण्यापूर्वी आपण जी काळजी घेतो त्याला जागरूकता म्हणतात. त्याच्यामुळेसाठी काय होतं तर आपले जो टेस्ट आहे पुढे जो येणारा टेस्ट आहे तो टेस्ट आहे दबाव आहे तणाव आहे तो कमी होतो. त्याचप्रमाणे काही इलनेस होत असेल काही आजार येणार असेल पण आपण अगोदरच त्याची हे केलं प्रिकॉशन्स एक बेस वर्ड्स आहे प्रिकॉशन म्हणजे काय प्रतिबंध आपण अगोदरच केलं आपल्याला जर माहीत असेल तर त्याच्यामुळे काय होतं तर आपल्याला इलनेस पण येत नाही प्लस डिप्रेशन पण आपल्याला येत नाही. त्याच्यामुळे काय होतं तर बरं आहे ते प्रॅक्टिस माइंडफुलनेस म्हणजे आपण काय केल्यामुळे तर जागरूकता दाखवल्यामुळे हे फायदे होतात. त्याचप्रमाणे मेनी पीपल हू प्रॅक्टिस माइंडफुल रिपोर्ट्स अँड इन्क्रीज ॲबिलिटी टू रिलॅक्स म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं तर प्रॅक्टिस जागरूकता दाखवल्यामुळे हे केल्यामुळे काय होतं तर इन्क्रीज ॲबिलिटी टू रिलॅक्स म्हणजे रिलॅक्स होतं म्हणजे आपण कसं होतं तर स्ट्रेसफुल होतं म्हणजे स्ट्रेस आपल्याला येत नाही आपण रिलॅक्स होतो ॲबिलिटी वाढते आपली रिलॅक्सिंगची प्लस अ ग्रेटर enthusiasm फॉर लाईफ अँड इम्प्रूव्ह सेल्फ इस्टीम म्हणजे आपल्याला आपली क्षमता पण वाढते ग्रेटर आपला आत्मविश्वास वाढतो त्याचप्रमाणे जास्त वाढतो आणि लाईफमध्ये आपण काय स्वतःचे निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला चांगलं होतं म्हणून जागरूकता दाखवा माइंडफुलनेस प्रॅक्टिस माइंडफुलनेस पण चांगलं आहे आणि बेटर गुड हॅबिट्समध्ये आहे. त्याच्यानंतर 12 वॉकअप अर्ली वॉकअप नॉट वेकअप अर्ली म्हणजे लवकर उठण्याचे फायदे पण खूप आहे. त्याच्यामुळे काय होतं इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काम करण्याची आपली क्षमता वाढते प्लस इन्हॅन्स मेंटल हेल्थ म्हणजे आपली जी मेंटल हेल्थ आहे मानसिक जी काय स्वास्थ्य आहे ते पण आपलं सुधारतं. रेग्युलर एक्सरसाइज बघितलेले आहेत नियमित व्यायाम केल्याने खूप फायदे होतात. प्लस इम्प्रूव्ह स्लीप क्वालिटी म्हणजे आपली जी स्लीप क्वालिटी म्हणजे झोपण्याची जी काय क्वालिटी आहे म्हणजे क्वालिटी म्हणजे काय तर एक प्रकारचं इथे क्वालिटी म्हणून काय घेतलेलं आहे तर आपल्याला चांगली इम्प्रूव्ह होते स्लीप दर्जा आहे स्लीप म्हणजे झोपेचा जो काय दर्जा आहे तो आपल्याला सुधारतो इम्प्रूव्ह होतो. त्याचप्रमाणे हेल्थियर डाएट चॉईस म्हणजे कसं तर स्वास्थ्य म्हणजे चांगलं असं डाएट चॉईसेस पण आपल्याला मिळतात म्हणजे चांगलं होतं डाएटचं. तर प्लस इन्क्रीज फोकस अँड कॉन्सन्ट्रेशन त्यामुळे ऑल्सो द इन्क्रीज फोकस म्हणजे लक्ष देण्याची आपली क्षमता आहे ती वाढते. आपण काय करू शकतो कॉन्सन्ट्रेट करू शकतो व्यवस्थित ते लक्ष देऊन आपण ते करू शकतो म्हणजे लवकर उठण्याचे फायदे आहेत. त्याचप्रमाणे बेटर टाईम मॅनेजमेंट जो काही टाईम मॅनेजमेंट असतो तो पण आपण व्यवस्थित करू शकतो म्हणजे लवकर उठल्यामुळे टाईमचं आपण काय करू शकतो नियोजन करू शकतो व्यवस्थित. प्लस इम्प्रूव्ह फिजिकली पण आपण इम्प्रूव्ह होऊ शकतो म्हणजे फिजिकल म्हणजे आपण जे काय फिजिकली आहोत शारीरिक जे काय आहे ते आपण काय करू शकतो इम्प्रूव्ह होऊ शकतो म्हणजे असे हे खूप महत्त्वाचे फायदे आहेत म्हणजे एकाशी एक निगडीत आहेत. कारण जो काही वेळ आहे पहिल्यांदा सकाळचा जो काही वेळ आहे तो आपण काय करू शकतो
कॅच करू शकतो आणि व्यवस्थित त्याचं नियोजन करू शकतो. त्याच्यानंतर 13वं बघू. 13वं आहे स्पेंड टाईम आउटडोअर्स. स्पेंड टाईम आउटडोअर्स म्हणजे बाहेर वेळ घालवा. बाहेर वेळ घालवा कशाला? तर त्याचे काय फायदे होतात? तर स्पेंड टाईम आउटसाईड कॅन हेल्प यू कीप अ हेल्दी वेट और इवन लूज वेट बाय increasing activity levels. Studies have also shown that being in nature has positive effects on our bodies by reducing cortisol levels, muscle tensions, and demands on our cardiovascular system. Means lower heart rates and blood pressure. Help you meet and get to know new peoples. Also connects you to your local community. म्हणजे स्पेंड टाईम केल्यामुळे हे फायदे आपल्याला होतात. म्हणजे बाहेर फिरायला गेल्यावर आपल्याला काय होतं? वेळ घालवल्यावर तर आपण हेल्दी वेटमध्ये आपला कंट्रोल येतो. त्याचप्रमाणे आपलं जर ओव्हरवेट असेल तर ते कमी होतं, वेट कमी होतं. त्याचप्रमाणे ॲक्टिव्हिटी लेवल म्हणजे जे काही शारीरिक आपले जे काय ॲक्टिव्हिटी आहेत ते आपले वाढतात. त्याचप्रमाणे स्टडीज ऑल्सो शोन्स दॅट बिंग द नेचर्स ऑफ पॉझिटिव्ह इफेक्ट्स ऑन आवर बॉडीज बाय रिड्युसिंग. म्हणजे त्याचमुळे बाहेर वेळ घालवल्यामुळे काय होतं? नॅचरली जे काही आपल्याला फायदे आहेत, बेनिफिट्स आहेत ते पण आपल्या बॉडीला मिळतात. म्हणजे प्राकृतिक जे काही चांगले परिणाम आहेत ते बॉडीला मिळतात. त्याचंच एक म्हणजे काय? रेड्युसिंग कॉर्टिसॉल लेवल म्हणजे जी काय कॉर्टिसॉल लेवल्स आहे ती आपली काय होते? नियंत्रणात राहते. त्याचप्रमाणे मसल्स पण चांगले राहतात. त्याचप्रमाणे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम्स म्हणजे जे काय कार्डिओव्हास्क्युलर म्हणजे लोअर हार्ट रेट म्हणजे हार्ट अटॅक येण्याचा जो काय रेट्स असतो तो पण कमी होतो. प्लस ब्लड प्रेशर आपली नियंत्रणमध्ये राहतं. उच्च रक्तदाब आहे तो आपल्याला नियंत्रणमध्ये राहतो. त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो? तर त्यामुळे काय होतं की बाहेर गेल्यामुळे आपण वेगवेगळ्या लोकांशी आपण भेटू शकतो. त्याचप्रमाणे आपण कनेक्ट होऊ शकतो. म्हणजे एक कम्युनिटी म्हणजे जे समुदाय आहे त्याच्यामध्ये लोकल समुदाय आहे त्याच्याशी आपण कनेक्ट होऊ शकतो, वेळ घालवू शकतो आणि आपल्याला वेगवेगळे प्लस विचार पण आपल्याला वेगवेगळे विचार म्हणजे जे काही आयडियाज आहेत ते आपले वेगवेगळे आयडियाज आपल्याला येतात आणि त्यामुळे आपण आपलं लाईफ पण चांगलं करू शकतो. त्याच्यानंतर गुड हॅबिट्समध्ये 14वा येतो तो स्पेंड टाईम विथ फ्रेंड्स. स्पेंड टाईम विथ फ्रेंड्स म्हणजे मित्रांसोबत वेळ घालवा. ह्यामध्ये कसं आहे मित्रांसोबत वेळ घालवा म्हणजे तर इन्क्रीज युअर सेन्स ऑफ बिलॉंगिंग अँड पर्पज, बूस्ट युअर हॅपीनेस अँड रिड्यूस युअर स्ट्रेस, इम्प्रूव्ह युअर सेल्फ कॉन्फिडन्स अँड सेल्फ वर्थ, हेल्प यू कोप विथ ट्रूमस each has divorce, serious illness, job loss or the death of a loved one. आता मित्रांसोबत वेळ घालवणे कशाला चांगलं असतं? तर इन्क्रीज युअर सेन्स ऑफ बिलॉंग अँड पर्पज म्हणजे याच्यामुळे काय होतं? बूस्ट ऑफ हॅपीनेस अँड रेड्यूस युअर स्ट्रेस. म्हणजे मित्रांसोबत वेळ घालवण्याचा बेस्ट पर्पज आहे की आपल्याला एक आनंद मिळतो, एक चांगला आनंद मिळतो. म्हणजे आपण जे काही विचार आहे त्याची आपण देवाणघेवाण करू शकतो. त्याचप्रमाणे आपलं जे हॅपीनेस आहे ते वाढतं आणि जो काही स्ट्रेस असतो म्हणजे ओव्हरऑल जो काही स्ट्रेस चालू असतो लाईफमध्ये तो पण कमी होण्यासाठी मदत होतं. म्हणजे आपण शेअरिंग करतो, आपण कॉन्व्हर्सेशन करतो त्याच्यामधून काय होतं? जो काही स्ट्रेस आहे तो कीप अ साईड म्हणजे साईडला राहतो आणि आपण काय होतो? चांगलं बोलतो त्याच्यामुळे हॅपीनेस पण वाटतो. काही काळासाठी का होईना पण स्ट्रेस्ड आहे, दबाव आहे तो आपण काय करू शकतो? तणाव आहे तो कमी करू शकतो, कमी होतो. त्याचप्रमाणे इम्प्रूव्ह युअर सेल्फ कॉन्फिडन्स आपला जो कॉन्फिडन्स आहे म्हणजे आत्मविश्वासची काय लेवल आहे स्वतःचा आत्मविश्वास आहे तो वाढतो. त्याचप्रमाणे आपण सेल्फ वर्थ पण होतं. हेल्प युअर कोप विथ
ट्रोमा सच हॅज डायव्हर्स. त्याचप्रमाणे काही जे काही मोठमोठे प्रॉब्लेम्स आलेले असतात किंवा काही झालेलं असतं, समटाईम्स सच लाईक काय डायव्होर्स झालेलं असतं किंवा काही सिरियस इलनेस असतं, म्हणजे काय गंभीर आजारपण असतं. डायव्होर्स म्हणजे घटस्फोट असतो किंवा जॉब लॉस झालेलं असतं, जॉब गेलेला असतो किंवा डेथ म्हणजे चांगला म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीची डेथ झालेली असते. ती काय करण्यासाठी, ती विसरण्यासाठी किंवा ते शेअरिंग केल्यावर आपलं काय होतं, मन हलकं होतं म्हणतात. आपण जेवढं कोणाबरोबर बोलू तेवढं आपलं मन हलकं होतं आणि त्याच्यामुळे काय होतं, मन हलकं झाल्यामुळे ऑब्झियसली जो काही स्ट्रेस असतो तो काय होतो, रेड्यूस होतो, कमी होतो. त्याच्यामुळे मित्रांसोबत वेळ घालवणे पण खूप महत्त्वाचं असतं. कारण आपले जे काय भावना असतात, जे काय आपले विचार असतात ते आपण कोणासमोर मांडले आणि त्याचप्रमाणे आपले जर आपलं मांडले तर ते काय होतात, तर आपल्याला ते विचार आहेत ते बाहेर जाण्यास मदत होते आणि जे वाईट विचार असतात काय असतात ते आपल्या आतमध्ये येत नाहीत. म्हणजे आपण काय करू शकतो, तर जे काय विचार आपण दाबून ठेवलेले असतात, काही वेळा काय होतं की आपण कोणाशी बोलत नाही आणि ते विचार आपल्यामध्येच दाबून राहतात. ते विचार बाहेर पडणं खूप महत्त्वाचं असतं. त्यावेळी फ्रेंड्स खूप इम्पॉर्टंट रोल्स प्ले करतात त्यामध्ये आणि त्यामधून आपण काय करू शकतो, ते विचार त्यांना सांगू शकतो आणि आपल्या मनावरचा जो काही ताण असतो, स्ट्रेस असतो तो आपण काय करू शकतो, रिलीज करू शकतो. त्याच्यामुळे फ्रेंड्स स्पेंड टाईम विथ फ्रेंड्स इज बेस्ट ऑप्शन फॉर द गुड हॅबिट्स अँड ऑल्सो ॲडेड टू द गुड हॅबिटमध्ये ॲड झालेला आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट आहे 16 म्हणजे कनेक्ट्स विथ समवन म्हणजे एखाद्यासोबत संपर्कात राहा. म्हणजे संपर्कात राहणेसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. काही वेळा काही प्रॉब्लेम झाले तर ते काय करण्यासाठी, सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला संपर्कात राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये काय आहे तर बघा, इन्क्रीज हॅपीनेस इन वन कंपेलिंग स्टडी, अ की डिफरन्स बिटवीन व्हेरी हॅप्पी पीपल and less happy people was good relationship, better health. Loneliness was associated with a higher risk of high blood pressure and a recent study of older people feel comfortable to be with. म्हणजे हे काय आहे तर कनेक्ट, इन्क्रीज हॅपीनेस, एकमेकांशी कनेक्ट राहिल्यामुळे काय होतं तर हॅपीनेस जो काय आपली आनंद असतो, आनंदाची क्षमता असते ती आपली काय होते, वाढते, इन्क्रीज होते. इन वन कंपेलिंग स्टडी, एका कंपेलिंग स्टडीमध्ये काय आहे तर की डिफरन्स बिटवीन व्हेरी हॅप्पी पीपल, यामध्ये डिफरन्स काय होतो तर हॅप्पी पीपल असतात प्लस लेस हॅप्पी पीपल पण असतात. वॉज अ गुड रिलेशनशिप, त्यांची रिलेशनशिप म्हणजे जे काही आहे संबंध ते चांगले असतात. बेटर हेल्थ, त्यामुळे काय होतं हेल्थमध्ये बेटर म्हणजे जे स्वास्थ्य आहे ते पण आपलं सुधारतं. त्याचप्रमाणे लोनलीनेस वॉज असोसिएट विथ अ हायर रिस्क ऑफ हाय ब्लड प्रेशर. लोनलीनेस म्हणजे एकटेपणा काय असतो तर एकटेपणा खूप आपल्याला काय करतो, व्यतीत करतो. आपल्याला लोनलीनेस काय करतो, आपल्याला खूप त्रास देतो आणि त्याचाच प्रॉब्लेम काय होतो तर हायर रिस्क ऑफ हाय ब्लड प्रेशर, त्याच्यामुळे उच्च रक्तदाबाचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे इन अ रिसेंट स्टडी ऑफ ओल्डर पीपल फील कम्फर्टेबल टू बी विथ, हे कम्फर्टेबल ठेवण्यासाठी काय करण्यासाठी, जर आपण एखाद्याच्या संपर्कात असू वगैरे तर त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो. आता गिव्ह अ सेन्स ऑफ कुड टेल देम एनिथिंग, म्हणजे त्यामध्ये काय होतं तर गिव्ह यू अ सेन्स यू कुड टेल देम एनिथिंग, म्हणजे आपण काहीही कोणाला विचारू शकतो किंवा आपण काहीही कोणाला सांगू शकतो. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं तर आपलं स्ट्रेस वगैरे तो रिलीफ होतो आणि आपल्याला मदत होते. त्याचप्रमाणे कॅन हेल्प यू सॉल्व प्रॉब्लेम, म्हणजे आपण काय करू शकतो संपर्कात राहिल्यामुळे तर एखादा काही प्रॉब्लेम्स असेल तर तो आपण काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. त्याचप्रमाणे आहे मेक यू फील व्हॅल्यूड,
म्हणजे त्यामुळे आपले फिलिंग म्हणजे जी काय आपली क्षमता आहे, फील आहे, आपण जे काय करतो, अनुभवतो आहे, ते पण आपण काय करू शकतो, सांगू शकतो किंवा एखाद्याची तो काय करतो आहे ते पण आपल्याला लक्षात येऊ शकतो. त्याचप्रमाणे टेक युअर कन्सर्न सिरियसली. आणि त्यामुळे काय आहे तर टेक्स कन्सर्न सिरियसली म्हणजे आपण काही प्रॉब्लेम्स असतील, काही सिरियसली असेल प्रॉब्लेम्स म्हणजे गंभीर प्रॉब्लेम्स असेल काय असेल तर त्याबद्दल आपण बोलून वगैरे त्यामधून मार्ग काढू शकतो, कन्सर्न करू शकतो, म्हणजे त्याचा काय करू शकतो सात्वन वगैरे आपण करू शकतो. त्याच्यामुळे पण खूप इम्पॉर्टंट्स आहेत म्हणजे एखाद्यासोबत संपर्कात राहणे, त्याच्यामुळे खूप बरेचसे प्रॉब्लेम्स सॉल्व होतात. आपल्याला पण माहिती आहे कारण एकटं राहिल्यामुळे काय होतं तर प्रेशर बिल्डअप होतं, प्रेशर जास्त होतं. त्याचप्रमाणे बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला मग ते फिजिकली असो किंवा अजून कुठले असो त्यामुळे आपले प्रॉब्लेम्स वाढतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहेत गुड हॅबिटमध्ये कुठलं येतं आहे ते बघू. तर 17वं आहे त्याच्या प्रायोरिटीज. ओके, प्रायोरिटीज टास्क म्हणजे कामांना प्राधान्य द्या. म्हणजे कामं असतात त्यांना आपण काय दिलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. काय आहे तर प्रायोरिटीज टास्क बेस्ड ऑन इम्पॉर्टन्स हॅज मेनी बेनिफिट्स फॉर युअर परफॉर्मन्स मॅनेजमेंट such as helping you align your actions with your goal and strategy, increasing productivity and efficiency, improving decision making and problem solving skill, reducing stress and anxiety, and enhancing motivations. आता प्रायोरिटी टास्क कामांना जर प्राधान्य दिलं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण ज्यावेळी कामांना प्राधान्य देतो, गुंतून आपल्याला आपण स्वतःला कुठेतरी ठेवतो, त्यावेळी काय होतं तर आपली जी काय परफॉर्मन्स आहे, परफॉर्मन्स मॅनेजमेंट आहे तो पण बूस्ट होतो, वाढतो. त्याचप्रमाणे आपण जी क्रिया करतो म्हणजे आपल्याला काही व्हायचं आहे, पुढे काहीतरी गोल, आपण स्पेसिफिक गोल आपलं उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो, व्यवस्थित लक्ष दिलं, काम केलं, त्यांना प्राधान्य दिलं, आपण शिकून घेतलं तर आपण काय करू शकतो त्यामध्ये बिल्ड करू शकतो आणि आपण स्ट्रॅटजी म्हणजे काही होण्याची जी काय स्ट्रॅटजी आहे, ध्येयप्राप्तीसाठीची काय स्ट्रॅटजी आहे ती आपण क्लिअर करू शकतो, चांगली करू शकतो. त्याचप्रमाणे इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी म्हणजे आपण जे काय त्यामध्ये व्यवस्थित म्हणजे आपण आपल्यामध्ये काय करू शकतो तर वेगवेगळे बदल करू शकतो आणि त्यामुळे काय करू शकतो आपल्याला जास्त काय मिळू शकतं तर आपल्याला एक्सपिरियन्स जास्त मिळू शकतो आणि त्याच्यामुळे आपण त्याचा यूज करून आपण प्रोडक्टिव्हिटी म्हणजे तिची उत्पादन क्षमता पण वाढवू शकतो. त्याचप्रमाणे इफिशियन्सी, इम्प्रूव्हिंग डिसिजन मेकिंग म्हणजे डिसिजन आपण काय केल्यामुळे कामाला प्राधान्य दिल्यामुळे ऑलरेडी आपला एक्सपिरियन्स वाढलेला असतो, त्यामध्ये जर आपण डिसिजन घ्यायचं झालं तर त्यावेळी आपण राईट डिसिजन घेऊ शकतो कारण एक्सपिरियन्सच्या जोरावर आपण काहीही करू शकतो. जर चांगला एक्सपिरियन्स असेल तर आपल्याला माहिती असतं की हे केल्यावर तर हे पॉईंट्स केल्यावर आपण काय करू शकतो, सक्सेस होऊ शकतो. त्याच्यामुळे आपली डिसिजन मेकिंगची काय क्षमता असते ती पण वाढते. प्लस प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल म्हणजे काही प्रॉब्लेम असते, समस्या असतील ते सोडवण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे रेड्युसिंग स्ट्रेस, आपल्याला जर स्ट्रेस असेल आपण कामात गुंतून घेतल्यावर आपल्याला काय होत नाही, स्ट्रेस म्हणजे काही दबाव असेल, तणाव असो त्याचा विसर पडतो आणि आपण स्ट्रेस आहे तो ॲटोमॅटिकली रेड्यूस होतो. त्याचप्रमाणे इन्हेन्सिंग मोटिवेशन्स, त्याचप्रमाणे आपल्याला काय मिळतं, एक उमेद मिळते, काही करण्याची आपल्याला काय मिळते, उमेद मिळते, मोटिवेशन्स होतं आपण एक प्रकारे म्हणजे आपल्याला प्रेरणा मिळते. अशा प्रकारे खूप महत्त्वाचं आहे की प्रायोरिटी टास्कना प्रायोरिटी देणे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 18वं बघू, रीड बुक एव्हरी डे.
आता रीड बुक एव्हरी डे. रीड बुक्स एव्हरी डे म्हणजे दररोज पुस्तके वाचा. आता पुस्तके कशाला वाचवला पाहिजे, त्याची काय बेनिफिट्स आहे हे आपल्याला माहितीच आहे, कारण त्याच्यामुळे बरेचसे फायदे आहेत. नॉलेज वाढतं, काय वाटतं सगळं त्यामध्ये ते आपण पाहूया पॉईंट्स कुठले आहेत. आणि हे गुड हॅबिट्स आहेत, कारण त्याच्यामुळे आपल्याला काय होतं आयुष्यामध्ये आपण जे काही गोल्स ठरवलेलं आहे ते अचीव करण्यासाठी आपल्याला खूप मदत होते. पहिलं आहे बघा, रेड्यूस स्ट्रेस अँड हेल्प्स यू रिलॅक्स. म्हणजे ट्रेस्ट आहे, जो ट्रेस्ट आहे, दबाव आहे, ताण आहे, तो कमी करण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे आपण काय होतो, रिलॅक्स होतो, शांत होतो, आपल्याला चांगलं वाटतं. हेल्प्स. त्याच्यानंतर दुसरं आहे इम्प्रूव्ह युअर कॉन्सन्ट्रेशन अँड मेमरी. इम्प्रूव्स म्हणजे आपली जी कॉन्सन्ट्रेशन आहे, म्हणजे जे आपल्याला जी विचार करण्याची क्षमता आहे, जे लक्ष देण्याची क्षमता आहे ती आपली सुधारते. त्याचप्रमाणे आपली मेमरी म्हणजे बौद्धिक क्षमता आहे ती पण आपली चांगली होते. तिसरं आहे बघा, व्हॅकॅब्युलरी एक्सपान्शन्स अँड स्ट्रेटन्स युअर रायटिंग ॲबिलिटी. म्हणजे व्हॅकॅब्युलरी जी काही शब्दसंग्रह आहे, जो शब्दसंग्रह आहे पॅसिफिक भाषेचा जे आपण वाचतो त्याचा शब्दसंग्रह आपला वाढण्यासाठी मदत होतं. त्याचप्रमाणे जी काही रायटिंग ॲबिलिटी आहे, जे वाचतो आपण ते आपल्या डोक्यामध्ये फिट बसतं. लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण वाचतो, कॉन्सन्ट्रेशन करून वाचतो, त्याचे जे काही शब्द वगैरे असतात ते आपल्या मेमरीमध्ये फिट होतात. आणि त्याचा फायदा काय होतो तर स्ट्रेटनिंग युअर रायटिंग ॲबिलिटी. आपण ज्यावेळी लिहितो त्यावेळी आपली जी काय ॲबिलिटी आहे रायटिंगची आहे ती इम्प्रूव्ह होते, कारण आपण बघितलेलं असतं कसं आहे, काय आहे, लिहिलेलं आहे, त्याप्रमाणे आपण लिहित जातो. त्याच्यामुळे जी काही क्षमता असते रायटिंगची ती पण आपली चांगली होते, इम्प्रूव्ह होते. बघून बघून वाचून आपल्या लक्षात राहतात. तो एक फायदा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्हेन्स युअर नॉलेज. आपलं जे काही नॉलेज आहे, जे काही आपलं नॉलेज आहे, म्हणजे म्हणजे जी काय आपली माहिती आहे, नॉलेज आहे, माहिती आहे, ती आपली काय होते, सुधारते, इन्हान्स होते, सुधारण्यासाठी मदत होते. त्यामुळे नॉलेज येण्यासाठी आपली माहिती, वेगवेगळी माहिती आपल्याला लक्ष देण्यासाठी आपण वाचतो. त्याच्यानंतर इन्क्रीजेस युअर इमॅजिनेशन अँड क्रिएटिव्हिटी. त्याचप्रमाणे इमॅजिनेशन म्हणजे तर्क करण्याची जी काही क्षमता असते ती वाढते. त्याचप्रमाणे क्रिएटिव्हिटी म्हणजे काही करायचं झालं तर त्याबद्दल पण आपल्याला थोडीफार माहिती मिळते. म्हणजे वाचल्यामुळे आपल्याला जे काही करायचं आहे फ्युचरमध्ये त्याचं आपल्याला एक फोकस मिळतं, एक जे काय करायचं आहे ते आपल्याला कळतं. म्हणजे त्यामध्ये आपल्याला नॉलेज मिळतं आणि ते कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कशा प्रकारे केल्यावर ते आपल्याला व्यवस्थित म्हणजे प्रॉफिटेबल होईल हे आपल्याला लक्षात येते. म्हणून ते रीडिंग बुक खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला खूप काही देऊन जातात. त्याच्यानंतर 19 बघूया, सीक इन्स्पिरेशन्स म्हणजे प्रेरणा घ्या. सीक इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा घ्या. ह्यामध्ये काय आहे तर ऑन द अदर हँड सीकिंग इन्स्पिरेशन कल्टिवेट्स अ पॉझिटिव्ह माइंडसेट. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की इन्स्पिरेशन मिळाल्यामुळे, एक प्रेरणा मिळाल्यामुळे आपण काय करू शकतो की आपला जो काय माइंडसेट असतो, जी आपली बुद्धी म्हणजे बौद्धिक क्षमता असते, जे काय आपलं करायचं असतं त्याबद्दल आपण सकारात्मक राहतो अँड इट्स अलाउज अस टू सेलिब्रेट द सक्सेस ऑफ अदर जिनियनली अँड फाइंड जॉय इन आवर ओन प्रोग्रेस. त्याचप्रमाणे प्रेरणा घेत आणि अलाउज, त्यामुळे काय होतं तर सेलिब्रेट्स द सक्सेस ऑफ अदर जिनियनली अँड फाइंड जॉय इन आवर ओन प्रोग्रेस. म्हणजे प्रोग्रेस करून आपल्याला काय होतं, सेलिब्रेट करायला सक्सेस, म्हणजे त्यामुळे काय होतं तर इन्स्पिरेशन मिळते, प्रेरणा मिळते. आणि त्यांनी कशी काय सेलिब्रेट केलेलं आहे, म्हणजे त्यांनी कसे ते अचीव केलेलं आहे, त्याप्रमाणे कशी प्रोग्रेस झालेली आहे, सक्सेस कसं झालेलं आहे, त्याच्यातून त्याने आनंद कसा घेतलेला आहे किंवा आपण कसा घेऊ शकतो हे त्यामध्ये कळतं. त्याचप्रमाणे इट्स अ माइंडसेट्स दॅट्स फोस्टर्स ग्रॅटिट्यूड्स अँड हॅपीनेस. सो लेट्स शिफ्ट्स आवर फोकस आवर कंपॅरिझन्स टू इन्स्पिरेशन्स.
म्हणजे त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो, प्रेरणा घेऊन आपण काय करू शकतो, तर आपल्याला माइंडसेट पण चांगला होतो, त्याचप्रमाणे आपल्याला आनंद मिळतो. मेनली काय आहे, आनंद मिळणे खूप महत्त्वाचे आहे. सेलिब्रेट करणे, आनंद घेणे, त्याच्यामुळे काय होतं, इन्स्पिरेशन मिळतं आपल्याला, काही करण्याची नवीन उमेद आपल्याला मिळते. त्याचमुळे काय होतं, फोकस करू शकतो आपण. काय करू शकतो, फोकस करू शकतो, म्हणजे एका कामावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि त्यामधून आपल्याला चांगलं इन्स्पिरेशन मिळतं, प्रेरणा मिळते. त्याच्यानंतर 20वं काय आहे, तर टेक ब्रेक. टेक ब्रेक म्हणजे थोडी विश्रांती घ्या. म्हणजे डायरेक्टली आपण सगळं पटापट केलं झालं असं नाही, तर टेक अ ब्रेक म्हणजे थोडी तरी विश्रांती आपल्याला घ्यावी लागते. पहिलं काय आहे बघा, तर ब्रेक्स हेल्प्स टू प्रिव्हेंट्स अँड रेड्यूस स्ट्रेस. याच्यामुळे काय ते थोडी ब्रेक घेतल्यामुळे, विश्रांती घेतल्यामुळे तर काय होतं, तर आपल्याला ब्रेक मिळतो, मदत मिळते थोडा वेळ राहण्याची आणि त्याचमुळे रेड्यूस स्ट्रेस आहे, जो दबाव आहे, ताण आहे, तो कमी होण्यास पण मदत होते. सेकंड काय आहे, तर ब्रेक्स कॅन एनहॅन्स युअर मूड. आपला मूड आहे, जी आपली हे मूड आहे, तो पण आपला चांगला राहतो. त्याच्यानंतर तिसरं आहे, ब्रेक हेल्प्स टू इम्प्रूव्ह युअर फिजिकल हेल्थ. आपली जी काही फिजिकल हेल्थ आहे, शारीरिक जी काय स्वास्थ्य आहे, ते पण चांगलं राहतं, त्याला चांगलं होण्यास मदत होते. त्याच्यानंतर चौथं आहे, ब्रेक रिस्टोर्स युअर मोटिवेशन्स. जे ब्रेक घेतल्यावर काय होतं, तर रिस्टोर्स युअर मोटिवेशन, म्हणजे आपल्याला मोटिवेशन मिळते, प्रेरणा मिळते, म्हणजे थोडा ब्रेक घेतल्यावर आपल्याला रिलॅक्स वाटतं, ते पण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 5वं आहे, ब्रेक फ्यूल युअर क्रिएटिव्हिटी. म्हणजे ब्रेक केल्यामुळे काय होतं, तर आपल्या क्रिएटिव्हिटीला, जे काही विचार करण्याची क्षमता आहे, त्याला पण फ्युअल म्हणजे इंधन मिळण्यासारखं होतं. फ्युअल म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर आपल्याला काय नवीन आयडियाज येतात, नवीन आपण क्रिएटिव्हिटी करू शकतो. त्याच्यानंतर 6वं, ब्रेक इम्प्रूव्ह युअर मेमरी अँड लर्निंग. त्याचप्रमाणे ब्रेकमुळे काय होतं, तर आपली मेमरी आहे ती इम्प्रूव्ह होते, प्लस लर्निंग, जे काय आपण शिकतो आहे ते व्यवस्थित लक्षात राहतं. 7वं आहे, ब्रेक अलाउज यू टू रेसेसेस अँड कीप ॲन ओव्हरव्ह्यू. त्याचप्रमाणे रेसेसेसमध्ये काय मिळतं, तर ओव्हरव्ह्यू म्हणजे आपण काय केलेलं आहे त्याचं जर आपण व्यवस्थित लक्ष देऊन जर आपण व्यवस्थित बघितलं, तर त्यामुळे काय फायदे होतात, किती आपल्याला बेनिफिट्स होतं, हे आपल्याला व्यवस्थित लक्षात राहतं. म्हणजे व्यवस्थित आपण ते कॅल्क्युलेट करून ते आपण बरोबर करू शकतो. त्यामुळे ते पण खूप महत्त्वाचं आहे. 8वं काय आहे, ब्रेक्स प्रिव्हेंट्स फेटिग्यूज अँड इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन्स. म्हणजे आपली जी काय विचार करण्याची क्षमता आहे, जे काय आपल्याला कंटाळा वगैरे आलेला आहे, तो ब्रेक होतो, म्हणजे तो काय होतं, बाजूला होतं आणि आपण जे इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन, आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, लक्ष देण्याची जी काही क्षमता आहे, ती वाढते आणि आपल्याला सुधारण्यासाठी ती मदत होते. 9वं आहे, ब्रेक्स इम्प्रूव्ह युअर मेंटल हेल्थ अँड ओव्हरऑल वेलबिंग. त्याचप्रमाणे मेंटल हेल्थ म्हणजे आपली जी काय शारीरिक फिजिकल नॉट अ मेंटल म्हणजे मानसिक जी काय स्थिती आहे, मानसिक स्वास्थ्य पण आपले सुधारतं. त्याचप्रमाणे ओव्हरऑल वेलबिंग म्हणजे पूर्ण बॉडीजवर त्याचे परिणाम चांगले येतात, म्हणजे इम्प्रूव्ह सुधारण्यासाठी मदत होते. अँड 10th आहे, लेस्ट ब्रेक इन्क्रीज युअर प्रोडक्टिव्हिटी. त्याचप्रमाणे ब्रेक घेतल्यावर आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते. याचा अर्थ काय होतो, तर ब्रेक घेतल्यावर आपल्याला नवीन आयडिया मिळतात, काय मिळतात, त्याच्यामुळे आपण विचार करतो आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो, त्याच्यासाठी काय महत्त्वाचं आहे ते आपल्या लक्षात येतं आणि त्याप्रमाणे आपण काय करू शकतो, त्यावर कॉन्सन्ट्रेशन करून आपण व्यवस्थित ते प्रोडक्टिव्हिटी आपण इन्क्रीज करू शकतो. अशा प्रकारे हे किती आहे, 20 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. 20 जे काय महत्त्वाचे आहेत, म्हणजे गुड हॅबिट्स कुठले आहेत, त्याच्यामुळे आपण इम्प्रूव्ह होऊ शकतो आणि फक्त इम्प्रूव्हच नाही, तर आपण ते लाईफ चेंजिंग पण होऊ शकतं. म्हणजे
आपलं आयुष्य पण चांगलं होऊ शकतो, सुधारू शकतं. हे 20 पॉईंट आम्ही दिलेले आहेत. ते खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात राहतील. त्याच्यामुळे लक्ष देऊन करा, वाचा आणि ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. फक्त वाचू नका, कारण वाचल्यावर वाचलं, आज वाचलं उद्या विसरलं असं नाही. जे काही गुड्स पॉईंट्स आहेत, जे काही गुड हॅबिट्स आहेत, चांगल्या सवयी आहेत, ते आपण घेतल्या पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला लाईफमध्ये खूप फायदा होतो. आज नाही फायदा झाला पण पुढे फायदा होतो. त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे, फक्त लाईफमध्येच नाही तर आपलं फिजिकल, मेंटली सगळ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. इम्प्रूव्ह होते. आता एवढे बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये काय काय इफेक्ट होतात ते तुम्हाला माहिती आहे. मॅजिकल इफेक्ट्स त्यामध्ये आपल्याला आणि मॅजिकल बेनिफिट्स आपल्याला त्यामधून मिळतात, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही हे खास टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो, गुड हॅबिट्स. त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा, चांगल्या सवयी काय आहे ते, आणि त्याचं आत्मसात करा. त्याचं फक्त तुम्हाला शाळेच्यासाठी वगैरे नाही, तर तुमचं पूर्ण आयुष्यामध्ये तुमचं त्यामुळे काय होऊन जाईल, तर चांगलं होऊन जाईल. बेनिफिट्स त्याचे नक्की मिळणार. आज तुम्ही म्हणताय की काही नाही आहे, फक्त लक्षात ठेवायचं, वाचायचं सोडून द्यायचं नाही. कारण जे काही चांगलं आहे ते आपण आत्मसात करायचं, ते घ्यायचं. कारण त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्याला एक पॉझिटिव्हिटी मिळते, म्हणजे सकारात्मक भावना मिळते. त्याचप्रमाणे मोटिवेशन मिळते, प्रेरणा मिळते, आणि त्यामुळे आपण काय करू शकतो, आपण सगळं काही, म्हणजे जे काही गोल आहे आपला, जे काही आपलं ध्येय आहे ते आपण काय करू शकतो, अचीव करू शकतो. आपण ते सक्सेसफुल होऊ शकतो. आता अजून काय, तर आपलं हे आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत. फेसबुक पेज इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ, त्याच्यावर पण बरेचसे व्हिडिओज आहेत. त्याचप्रमाणे सेंटेन्सेस दिलेले आहेत, वर्ड्स दिलेले आहेत, असे वेगवेगळे दिलेले आहेत. म्हणजे ओव्हरऑल फुल पॅकेज इंग्लिशचं तुम्हाला तिथे मिळेल. म्हणून तिथे आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आमचं प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर आम्ही कथा देत असतो. त्याचप्रमाणे मोटिवेशनल कोटाज असतात, अजून काही काही असतात. आणि त्याच्यातला बराचसा भाग आम्ही कॉन्व्हर्सेशनचा आहे, तो इंग्रजीमध्ये देत असतो. कशाला, तर त्यामध्ये कॉन्व्हर्सेशन कसं होतं, इंग्रजीमध्ये कसं बोलायला पाहिजे, हे तुमच्या लक्षात येण्यासाठी आम्ही तिथे देतो. त्यामुळे तुमचं इंग्रजी पण चांगलं सुधारू शकतं, प्लस तुम्हाला एंटरटेनमेंट पण होऊ शकतं. म्हणून प्रतिलिपी अकाउंट पेज स्मिताचा भाऊ याला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लिंक्डइन अकाउंट पण आहे आमचं, अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. हे पण ह्याच्यावर पण तुम्हाला बरीचशी माहिती मिळू शकते. म्हणून तुम्ही त्या अकाउंटला पण, आमच्या लिंक्डइन अकाउंटला पण फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. अशा प्रकारे हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स, म्हणजे हा फक्त शालेय शिक्षण पुरता नाही आहे, तर सर्वांसाठी आहे. जो इंटरव्ह्यूसाठी आहे, सगळ्यांसाठी, म्हणजे ओव्हरऑल सगळे प्रोफेशन्सवाल्यांसाठी आणि सगळ्या लोकांसाठी. म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि लक्ष देऊन पहा आणि तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. तुमचा डेफिनेटली सांगतो 100% तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल आणि तुमचं आयुष्य, जे काही लाईफ आहे ते तुमचं व्यवस्थित होऊन जाईल. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत व्यवस्थित वाचा, ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं आयुष्य सुखाने समृद्ध करा. चला तर मग भेटू आता नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.